नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज यांची शिकवण, अर्थात जितके समजले तितकेच. भाग 198. भाग 198. निसर्गदत्त महाराज म्हणतात, गो म्हणजे पंचज्ञानेंद्रिय. गो म्हणजे पंचज्ञानेंद्रिय आणि जे जे दिसते, जे जे ऐकल्या जाते, चाखल्या जाते, गंधल्या जाते, स्पर्शिल्या जाते, ते सर्व गोचर या संज्ञेखाली येते. पण हे गोचरत्व केवळ अगोचर जे आहे त्यामुळेच शक्य होत आहे. पण या गोचराला अगोचर हे मात्र मुळीच दिसत नाही. काही लोक त्यामुळेच सर्व शून्य आहे असे म्हणतात. पण हे शून्यत्व ज्याला कळते तो कळतेपणाने असल्याशिवाय हे शून्यत्व कसे काय जाणणार? हे शून्यत्व कसे जाणणार? शून्य आहे म्हणायला किंवा शून्य नाही पण म्हणायला कळते, पण हे हवेच हवे. मग तुम्ही शून्य आहे म्हणा किंवा शून्य नाही म्हणा. म्हणून जे जे कळते ते आपण नाही, तर जे अगोदरपणाने असणे पण आहे, कळते पण आहे, तेच आपण आहोत. हे कळते पण कुणाचे असे व्यक्तिगत नाही. हा प्रश्न जर तुम्ही विचारला तर तुम्ही सापळ्यात अडकले आहात हे दर्शविणारा ठरेल, हे मात्र नक्की. कळतेपणाच्या अथांग समुद्रातून मग्गाभर पाणी किंवा कपभर पाणी म्हणा, हे पाणी काढण्यासारखे आहे. हे ज्याला कळले त्याला आणखी ध्यान करण्याची जरुरी नाही. तरी पण ध्यान करत राहावे. शांत, दक्ष, निवांत काही वेळ केवळ बसण्याने काहीच बिघडत नाही, काहीच बिघडणार नाही. जो नामजप आहे तो चालू ठेवावा. तात्पर्य म्हणजेच ऐकलेले कामाचे आहे ते आठवत राहा. माझे काय होईल, माझे कसे होईल, हा विचार केवळ विचार आहे, केवळ ही चिंता आहे. पण 2 अधिक 2 म्हणजे 4. पण 2 अधिक 2 म्हणजे 4 हे समजणे हा मात्र विचार नाही, ती केवळ एक वस्तुस्थिती आहे. म्हणून मी ते आहे किंवा मी सध्या स्वतःला जे जे समजतो ते मी नाही हे समजणे हा विचार नाही, ही वस्तुस्थिती आहे. 2 अधिक 2 म्हणजे 4 या गणितीय सत्याप्रमाणे ते टिकाऊ आहे. म्हणजेच काय, ते आता कधीच विसरल्या जात नाही. हे 2 अधिक 2 म्हणजे 4 हे मानलेले नाही. कुणी सांगितले म्हणून आपण तसे म्हणत नाही, किंवा कुणी सांगितले म्हणून 2 अधिक 2 4 हे खरेपणाला आलेले नाही. आपण यावर श्रद्धा ठेवली नाही की 2 अधिक 2 म्हणून 4 होतात म्हणून. हे खरेपणाला आपण
श्रद्धा अंधश्रद्धा म्हणून ठेवली असेही नाही. हे बाबा वाक्यम प्रमाणम असेही नाही. पण ज्याची उपजत भूमिका तयार आहे, त्याला मात्र हे ज्ञान लवकर होते, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. संदर्भ आत्मप्रेम हा ग्रंथ, पान नंबर 221. जे नवीन आहेत, म्हणजे जे नवीन जिज्ञासू आहेत, त्यांना योग्यता कमावण्याकरता नामजप सांगितला जातो. आपणाला आपण आहो हे कळते, ते कळते पण ते असणे पण शाबूत असावे, तसेच असावे असे प्रत्येकालाच वाटते, कारण ते आनंददायी आहे. पण या अशा वस्तुस्थितीकडे, म्हणजे या आनंददायी अशा आतल्या वस्तूकडे आपले अजिबात लक्ष नसणे, यालाच भ्रम असे म्हणतात, यालाच अज्ञान असे म्हणतात. हीच ती भ्रांती. आपण असणेपणाने सर्वांच्या अगोदरचे आहोत, या अष्टोप्रहर असलेल्या ज्ञानाचे पायधरा, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. जगातील जे जे काही वाचले असेल, अभ्यासले असेल, अर्थात या बाबतीतले जे जे माहिती म्हणून तुम्ही संग्रहित करून ठेवले असेल, ते सर्वच्या सर्व विसरून जा, ताबडतोब विसरून जा आणि कोरे करकरीत व्हा. आणि कोरे करकरीत होण्याचे महत्त्व जर कळले, तर सर्वच्या सर्व विसरून जाणे तुम्हाला कठीण होणार नाही. हठयोग करणारे, हठयोगच सांगणारे, कुंडलिनी जागृत करणारे, कुंडलिनी जागृत करून देतो असे म्हणणारे, संभोगातून समाधीकडे नेणारे, अर्थात खरे खोटे त्यांचे त्यांना माहीत, पण सत्य ज्ञानाची प्रत्यक्ष वस्तुस्थिती 2+2 म्हणजे 4 या गणितीय सत्याप्रमाणे असणाऱ्या आपल्या अगोदरपणाच्या असणेपणाशी या सर्वांचा काही एक संबंध नाही. पण अशा सांगणाऱ्यांच्या भोवती मात्र फार मोठा गराडा, फार मोठा घोळका असा असतो. जेवढा गराडा मोठा, जेवढा घोळका जास्त, तेवढा तो ज्ञानी, महाज्ञानी वगैरे वगैरे समजल्या जातो. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, माझ्या इथल्या या घराच्या या खालच्या रस्त्यावरून रोज लाखो लोक ये जा करतात, पण माझ्या समोर फक्त मात्र 20-25 अशी निवडक माणसेच बसलेली असतात. म्हणजेच सत्य ज्ञानाची गिऱ्हाईके कमी, म्हणजे फारच कमी. तडजोड करून गोड गोड बोलणाऱ्या, चमत्कार दाखविणाऱ्या बाबा लोकांकडेच बरेच लोक आकर्षित होतात. बाबा लोक म्हणजे बालविश्व. जगावर खरे राज्य करतात, त्या मात्र परंपरा आणि रूढी, म्हणजे परंपरा आणि रूढी ह्याच जगावर खरे राज्य करतात. राज्यकर्ते वगैरे वगैरे नाही. यांनाच त्या त्या रूढी परंपरेनुसार आलेल्या प्रवृत्ती असेही म्हणतात. आणि निवृत्ती म्हणजे शांत, निवांत, दक्ष, सावध असणे. सावध अशासाठी की स्वतःबद्दलची ओळख, जी म्हणजे आपण अमुक तमुक अशी करून घेतली आहे, ती नको. त्याबद्दल अतिशय सावध. स्वतःबद्दलची कायेची ओळख डोकेवर काढते की काय, याकडे सदैव शांत दक्षतेने पाहणे. कारण काळेची ओळख झाल्यापासूनच निरनिराळे वाद, मतवाद यांना फोफावण्याला
संधी मिळाली आहे. माणसाला ऐकलेल्या, वाचलेल्या, जमा केलेल्या माहितीचा, अशा या सर्व गोष्टीचा मोठा अभिमान आहे. ज्याला याची अगदी किळस आली आहे, आणि किळस ही अतिशय मनापासून आलेली आहे, तोच खरा या गोष्टीला एका क्षणात टाकायला तयार असतो. त्यालाच रिकामेपणा काय याचे महत्त्व कळते, आणि तोच अशी किळस आल्याबरोबर खऱ्या अर्थाने रिकामा होतो. असे रिकामे होण्याला अजिबात वेळ लागत नाही. किळस आली, मनापासून किळस आली की सर्वच रिकामे. मग आता सुख दुःख, हर्ष विषाद, ताणतणाव यांना कुठलाच वाव मिळत नाही. दुःख म्हणजे जे स्वतःला परवडत नाही ते, आणि जे परवडते ते मात्र सुख. म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, सर्वात उच्च कोटीची सिद्धी आहे विवेक सिद्धी. खरं म्हणजे विवेक हाच सद्गुरू आहे. गुरुवचनावर चिंतन मनन झाले तर आपण अगोदरपणाने असणारे असणेपणच आहो, चैतन्य स्वरूपच आहो, हेच ठसले पाहिजे. मग असे आत्मज्ञान झाले की निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्ही बगर आयुष्यही जगू शकाल. मग तिथे काळाचे माप नाही. ते तू आहेस, किंवा तू सध्या स्वतःला जे जे समजतोस ते तू नाहीस. या ऐकवलेल्या ज्ञानाला, या गुरुवचनाला ध्याना वेगळे करू नका. हे जे ऐक्य आहे ते सदैव शुद्ध आहे, विमल आहे, याच आठवणीत राहा. आत्मज्ञान म्हणजे अगोदरपणाने असणारे, आपणच असणाऱ्या असणेपणाचे ज्ञान, हे विसरू नका. हे जर तुम्हाला इथेच ऐकता कळले तर गिरीकंदरात मुद्दाम जाण्याची गरज नाही. तसं वाटलं तर तुम्ही जाऊ शकता. विचार म्हणजेच मन, विचार म्हणजेच गतस्मृती, विचार म्हणजेच कल्पना. तेच नसलेल्या पण आहे असे भासण्याला, अशा जगाला आकार रंग रूप देते. म्हणूनच म्हणतात, सुख हे बाहेर नाही, ते आत आहे, गाढ झोपेत. माझ्या म्हणवणाऱ्या सर्व मौल्यवान वस्तू जागच्या जागीच असतात, किंबहुना जागच्या जागीच पडलेल्या असतात. इतकेच काय, शरीर हे सुद्धा बेवारस पडलेले असते, कारण त्याला माझे शरीर म्हणणारा असा तिथे अजिबात कुणीच नसतो. तरी पण जागे झाल्यावर आपण सुखातच असतो. याचाच अर्थ सुख हे आपल्या असणेपणातच आहे. काहीतरी असल्याशिवाय काहीतरी आहे असे वाटतच नाही. म्हणजे काहीतरी आहे, हे आहे सत्य, आणि ते आहे असे वाटते म्हणजे जाणवते, आणि जाणवणे हा तर चैतन्याचा स्थायी भाव, म्हणून ते आहे चित. आणि आपण नसावे असे कधीच कुणाला वाटत नाही, कारण असणेपणातच आनंद आहे. म्हणून आपण नसावे असे पृथ्वीवरील कुठल्याही प्राण्यांना वाटत नाही. यालाच म्हणतात आनंद, आणि या तिघांनाही म्हणून म्हणतात सच्चित आनंद. तर आपण आहो हे पुराव्याविना, शास्त्राविना स्वयंसिद्ध असेच आहे. हे कुणी सांगितले म्हणून मानले असे नाही. तसं पाहिलं तर आत्मसाक्षात वगैरे वगैरे हा पण एका प्रकारचा भ्रमच आहे, किंबहुना महाभ्रमच आहे. कशाचा साक्षात्कार करून घेणार? आपण अगोदरपणाने असणेपणाच आहोत, हे तर त्रिकालाबाधित सत्य आहे. यात काही आपल्याला नवीन व्हायचे थोडीच आहे.
विहीर खणताना मोठा खड्डा करतात. आतील दगड, विटा, माती तेथून दूर करतात. पण त्या खड्ड्यात किंवा त्या विहिरीत आकाश हे मूळचेच पसरलेले असते, अगोदरचेच असते. ते तिथे आणावे लागत नाही किंवा दुरून कुठून आणून खड्ड्यात भरावे लागत नाही. कारण पोकळी काही आणता येत नाही, आणावी लागत नाही. पोकळीत पोकळी भरता येत नाही. पोकळीतून पोकळी बाहेर पण काढता येत नाही. फक्त अमुक तमुक मी आहे आणि मला अमुक तमुक असे अजून व्हायचे आहे, असे म्हणणे, असे करणे म्हणजे अहंभावच होय, अहंकारच होय. आपण मूळचे जसे आहोत तसेच, केवळ अगोदरपणाने असलेल्या असणेपणानेच आहोत. म्हणजे हे आपले निजस्वरूप न समजताच नेहमी करता आपल्याकरता हजर असते, किंबहुना आपलीच ते वाट पाहत असते. तो आपला सहज स्वभाव आहे. हा आपला सहज स्वभाव म्हणजे अगोदरचा असणेपणा. हा आपला सहज स्वभाव म्हणजे अगोदरचा असणेपणा. जागृत, स्वप्न, सुषुप्ती या अवस्थात्रयात हा सारखेपणानेच असतो. एखादा मोठा मासा मोठ्या नाजूकपणे, सहजतेने एका किनाऱ्यात नदीच्या एका किनाऱ्यावरून म्हणजे नदीतून वाहत असताना एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर आणि दुसऱ्या किनाऱ्यावरून पहिल्या किनाऱ्यावर अशा प्रकारे सहज क्रीडा करत असतो, सहज विहार करत असतो. त्याप्रमाणे हे अगोदरचे असणे पण अवस्थात्रयात ये जा करत असते. कुठे कुठे कुणाकुणात ते जागृत अवस्थेत असते. त्याच वेळी ते कुठे कुठे कुणाकुणात स्वप्नावस्थेत पण असते आणि ते त्याच वेळी कुठे कुठे कुणाकुणात सुषुप्तीत पण नाही म्हणून असतेच असते. अशा प्रकारे हे असे अगोदरपणाने असणारे असणे पण कुठे ना कुठे कुणा ना कुणात कोणत्याही अवस्थेत अगोदरचे म्हणून सर्वाच्या कुणाच्याही, मग तो कुठेही असो, जागृत, स्वप्न, सुषुप्ती यांना प्रकाशित करणारेच असते. अवस्थात्रय म्हणजे जागृत, स्वप्न, सुषुप्ती ह्या सदैव परप्रकाशितच असतात. म्हणूनच अवस्थात्रय म्हणजे जागृत, स्वप्न, सुषुप्ती ह्या सदैव परप्रकाशितच असतात. त्या अगोदरच्या असणेपणाच्या प्रकाशाने उजाळलेल्या असतात. आपल्या अगोदरपणाने असणाऱ्याला आत्मप्रकाशानेच उजळलेल्या आहेत. प्रकाशावरच ते अवलंबून असतात आणि जे जे असे परप्रकाशित असते त्याला स्वतंत्र वेगळे असे अस्तित्व कधीच नसते. म्हणूनच या अवस्थात्रयांना मिथ्या म्हणतात. जागृत पण मिथ्या, स्वप्नावस्था पण मिथ्या आणि सुषुप्तावस्था पण मिथ्या. मिथ्या म्हणजे खोट्या असा अर्थ नाही, तर ज्यांचा बाध होतो अशा. म्हणून त्यांच्या ठिकाणी सुखदुःख, हर्ष, विषाद, ताणतणाव देण्याचे मूळचे सामर्थ्य नसताना पण आपण आपल्या मूळच्या स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे ते सामर्थ्य त्यांना दिले आहे, बहाल केले आहे. तात्पर्य, आपले अगोदरपणाने असणारे असणे पण आपला अहंभाव पण प्रकाशित करत असते. अर्थात बुद्धी, मन, स्मृती इत्यादींना पण प्रकाशित करीत असते. हा प्रकाशित करणारा प्रकाश हा आत्मप्रकाश म्हणजेच आत्मभान होय. अगोदरचे असणे पण होय. अगोदरचे म्हणजे फार फार अगोदरचे, फार पुरातन किंवा खूप जुने, हजारो करोडो वर्षापूर्वीचे असा कालवाचक शब्द वाटला तरी ते तसे अगोदर पण नाही. हे अगोदरचे असणे पण एखाद्या कागदावर अक्षरे किंवा चित्रे असतात, पण आपला किंवा आपले सर्व लक्ष अक्षराकडे असते, चित्रे पाहण्याकडे असते, शब्द वाचण्यात असते आणि त्यातच आपण गुंग असतो. म्हणून ज्यावर अक्षरे, वाक्ये, चित्रे लिहिलेली आहेत
अगोदरपणाने असलेल्या कागदावर रेखाटलेली आहेत, त्या अगोदरच्या असणाऱ्या कागदाकडे आपले मात्र मुळीच लक्ष नसते. इथे इतकाच अगोदर या शब्दाचा अर्थ गृहीत धरला आहे, हे कृपया नेहमी लक्षात ठेवावे. नाहीतर परत काल कल्पनेच्या जाळ्यात अडकून पळालं म्हणजे काल कल्पनेत अडकाल. चित्रपट सुरू झाला की अगोदरचा असणारा पडदा दिसत नाही, पण तो असतो. पण जो कागद आणि चित्रे, पडदा व चित्रपट यांना एकाच वेळी पाहू शकतो, तोच खरा ज्ञानी होय. गाढ निद्रेमध्ये किंवा सुषुप्तीत जेव्हा बुद्धी मन प्रकाशित करण्याचा प्रश्नच नसतो, तरी पण हे अगोदरपणाने असणे पण मूकपणे तेथे असतेच असते. म्हणजेच काय, असूनही नसल्यासारखे असते. जसा एखाद्या रंगमंचकावरील दिवा, रिकामा रंगमंच त्याच अलिप्तपणे प्रकाशित करतो आणि त्याच अलिप्तपणे असंगपणे तो दिवा चालणारे नाटक, त्यातील नटनट्या, त्यांचे झगझगीत कपडे, टेबल खुर्च्या इत्यादींना पण प्रकाशित करत असतो. आणि अर्थात नाटक संपल्यावरही तो दिवा रिकामा रंगमंच त्याच भावनेने अलिप्ततेने प्रकाशित करीत असतो. एकच व्यक्ती जागृती अवस्थेत वावरते, एकच व्यक्ती स्वप्नावस्थेत स्वप्न विश्वाचा अनुभव घेते, एकच व्यक्ती सुषुप्तीत असूनही नसल्यासारखे होते. तात्पर्य, कोणत्याही अवस्थेत आपले असणे पण कधीच या अवस्थात्रयामुळे आपले म्हणजे कुणाचेच असणे पण कधीच अवस्थात्रयामुळे खंडित होत नाही. हे आपले अगोदरचे असणे पण जागृत अवस्थेत देह मन बुद्धी यांचे सुद्धा भान करविते. हेच असणे पण स्वप्नावस्थात स्वप्न पाहणे शक्य करते. आणि हेच अगोदरचे असणे पण कशाचाच काही ठाव ठिकाणा नाही, हे नाही पण प्रकाशित करते. कशाचाच काही ठाव ठिकाणा नाही, हे नाही पण हे सुद्धा प्रकाशित करते. फक्त गाढ झोपेतून जागे होताच आपला मी खूप गाढ सुखाने झोपलो होतो असा गत अनुभव सांगण्यापुरते ते असते. म्हणूनच म्हणतात, सुषुप्ती अवस्था ही जागृत अवस्थेला समाधीच्या जवळपास अशी आहे. म्हणून म्हणतात, ज्ञानी माणसाची जागृत अवस्था ही जागृत सुषुप्ती अशा प्रकारची आहे आणि अज्ञानी माणसाची जागृती अवस्था ही जागृत स्वप्नावस्थाप्रमाणे आहे. कारण आपण स्वतःला जरी जागे म्हणत असलो तरी आपण प्रत्येक जण आपणच आपल्या केलेल्या आणि मानलेल्या अशा मनोविश्वात वावरतो, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. पण गाढ झोप, सुषुप्त अवस्था जरी समाधीसारखी वाटत असली तरी ती काही आदर्श अशी व्यवस्था नाही. तात्पर्य, ब्रह्मज्ञान ही काही मिळवण्यासाठी चाललेल्या धडपडीचे फळ आहे असे नाही. फक्त यात स्वस्वरूपाचे ज्ञान करून घेणेच महत्वाचे आहे. फक्त विपरीत दृष्टीचा त्याग करा. शरीर शरीराच्याच ठिकाणी आहे, फक्त असे म्हणून गप्प रहा. सर्व आपोआप होईल व स्वरूप उघडेच पडेल. कारण तुम्ही आपोआपच आलेली आठवण वापरत आहात, हे तुमच्या लक्षात येत नाही. सुखदुःख म्हणून सारखे तुम्ही ओरडत राहता, पण कोणतेही दुःख पण हे क्षणिकच असते आणि असणेपणाने असणारी
आपोआप आलेली आठवण म्हणजे आपला अगोदरचा असणेपणा हा तर शाश्वत आहे. त्याकडे फक्त लक्ष द्यायचे आहे. म्हणजे असणेपणाकडे लक्ष देणारा हा असणेपणच आहे. दुसरे काहीच करायचे नाही. ते असणेपण व्हायचे नाही. ते तर आपण अगोदरपणे नित्य हजर अशाच प्रकारचे आहोत. पण हे आपण का विसरतो? याचाच शोध घ्यायचा आहे. याचेच प्रामाणिक चिंतन करायचे आहे. म्हणून तुम्ही आहात या एकाच आपोआप मिळालेल्या किंवा आलेल्या अवांछितरित्या आलेल्या गोष्टीवर लक्ष ठेवा. या बाबतीत दुसरे काहीच करता येत नाही. करू जाल तर तो निश्चित अपाय ठरेल. देह माझे रूप आहे असे वाटायला लाज वाटली पाहिजे. आणि लाज वाटायला किंवा न वाटायला तर काही कोणती साधना करता येत नाही. म्हणून अपरोक्ष ज्ञान म्हणजे आपले आपणच. कुणी सांगितले, कुठे ऐकले, कुठे वाचले म्हणून आपण नाही, तर आपण आपोआपचेच आपले आपण अवांछितरित्या आहोत. यालाच अपरोक्ष ज्ञान असे म्हणतात. एका लहान मुलाला फार भूक लागली. काहीतरी खायला दे म्हणून त्याने आईकडे हट्ट केला. भाकरी टाकायला उशीर होता. चूल पेटायला उशीर, तवा तापायला उशीर. म्हणून आईने जवळच असलेल्या खापराचे 2-3 तुकडे त्याला दिले आणि म्हणाली, हे खा. बाळ बिचारे ते मातीच्या खापराचे तुकडे चघळू लागले. भाकर म्हणून चघळू लागले. तात्पर्य, मातीच्या खापराचे तुकडे आयुष्यभर चघळणे हे परोक्ष ज्ञान आणि ताजी गरम गरम भाकरी खाणे हे अपरोक्ष ज्ञान. म्हणजेच आपण आपोआपचेच अगोदरच्या असणेपणाने असणारे असणेपणच होय, याचा पक्का बोध. खापरकुटी चघळणे आणि ताजी गरम गरम भाकरी खाऊन भूक शमवणे म्हणजे नक्की काय, हे आता सुज्ञास सांगणे न लगे. अपरोक्ष ज्ञानाची शिकवण घेता येत नाही, ती शिकवताही येत नाही. ती स्वतः शिकण्याची तर गोष्टच नको, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. संदर्भ सद्गुरुबोध भाग 2 पान 94. ऐकले जे आहे ते परोक्ष ज्ञान आणि ते बरोबर आहे अशी ऐकणाऱ्याची त्यावर सही शिक्का मारला म्हणजे झाले ते अपरोक्ष ज्ञान. आणि स्त्री किंवा पुरुष आहे, त्यामुळे या आठवणीचा त्याग केला पाहिजे. देह आपण नाही ही समज, हे स्मरण जेव्हा सहज राहील तीच खरी सहजावस्था. या सहज अवस्थेत सर्व काही सहन करण्याची शक्ती पण सहजचीच असते. म्हणून सहजावस्थेत नसलेले व्यक्ती स्मरण हे सुखदुःख, हर्ष विषाद, ताणतणाव कारणीभूत आहे हे लक्षात ठेवा. शब्दाने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आहेत, पण माझी स्वतःची ओळख ही वेगळीच आहे, यावर शिक्कामोर्तब करा. स्वरूपापासून जो ढळला तो अमुक अशा भ्रमात अडकला. आपण अगोदरपणाने असणारे असणेपणच आहोत, ही उपजताच ब्रह्मदृष्टी आहे. हेच ब्रह्म आहे. श्री सिद्ध रामेश्वर महाराज म्हणतात, सर्व काही जाते, नाचते, राहत नाही, पण ज्याला जाताच येत नाही तेच राहते आणि तेच आपले अगोदरपणाने असणारे असणेपण आहे. ते बोलण्यासारखे नसते. या बाबतीत काय बोलणार? म्हणूनच ते बोलण्यासारखे नसते इतकेच. कितीही शहाणपणाने बोलले तरी ते शब्दात अजिबात पकडता येत नाही. कितीही विद्वत्तेने बोलले तरी ते तसे नाहीच. जे ओळखायचे आहे ते आपण स्वतःच अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणाने नित्य हजरच आहे. जे ओळखायचे आहे ते आपण
स्वतःच अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणामुळेच नित्य हजरच आहो. जे काही आहे, जसे काही आहे, ते आपले स्वरूप आहे. हे जर मनापासून कळते झाले की हे जग म्हणजे जागते ब्रह्म, हे जग म्हणजे तेवते ब्रह्म, हे जग म्हणजे तेजाळ ब्रह्म असेच आहे, हे कळते व जीव जगात विलीन होऊन तेथे फक्त तेजाळ ब्रह्म, जागते ब्रह्मच आपल्या ऐश्वर्याने नांदत आहे असे कळते. आपल्या असणेपणात काही नासेल याची मुळीच भीती नाही. आपण आहोत सहजचे ब्रह्म. काही न करता म्हणून स्वस्थ राहा. काही न होणे हेच ब्रह्मत्व होय. म्हणून एक वस्तू अशी आहे की जिला आहे म्हणताच येत नाही, कारण ती प्रथमपासून आहे. या बाबतीत काही शंका नाही, पण आहे म्हणताच अगोदर नाही होती असे होते की काय असे वाटते किंवा असे ध्वनित होते. या बाबतीत आधी शंका होती असे वाटते आणि नाही म्हणाला तर तिथे काही सोयच नाही. नाही म्हणजे नाही म्हणणे ज्याच्यामुळे शक्य आहे तेच तर मुळात आहे आहे म्हणून आहे. म्हणून जी वस्तू आहे आणि नाही यांच्या पलीकडे आहे ती वस्तू आहे अगोदरपणाने असणारे असणेपण. हे असे असणेपण आपसुकच आहे, आपोआपचेच आहे, अवांछित आहे. याला कुठलाही पुरावा नको. आपण एकदा माणूस आहे हे ठरल्यावर, हे जाणल्यावर, अपरोक्ष ज्ञान झाल्यावर परत परत मी माणूस आहे बर का असे परत परत सांगण्यात काय अर्थ? अशा प्रकारे जर आपण आपल्या मूळच्या असणेपणातच राहिलो, जे काही होईल किंवा नाही होईल त्याच्या मुळाशी जर आपण आहोत, तर मग ते काहीही हो ना, आपल्याला फिकीर करायचे काय काम? आपल्याला फिकीर करायचे काय कारण? जे होणार आहे ते तसेच होणार आहे व त्याच्या अगोदरचा मी असणेपणा म्हणून त्यांना तसे होण्यास शक्य करणारा असा जर आहे, तरच परम निश्चिंतता येते, परम निवांतपणा येतो. हे एकदा कळले, याचा असा बोध झाला की मग या निश्चयापासून कधीच ढळणे शक्य नाही. यालाच शास्त्रीय भाषेत ब्रह्मस्थिती असे म्हणतात. श्री सिद्धरामेश्वर महाराज म्हणतात, अशा बोधामुळे हेतू अहेतुक कर्मे ही सहजच कृष्णार्पण होत राहतात. समजा काही करायचा प्रयत्न केला, तो निष्फळ झाला किंवा तो प्रयत्न सफळ झाला, दोन्ही कृष्णार्पण. नवऱ्याने मारले, कृष्णार्पण. बायकोने आपल्या थोबाडीत मारले, कृष्णार्पण. पायात जोडा घातला, कृष्णार्पण. टोपी घातली, कृष्णार्पण. हातात काडी घेऊन बाहेर पडला, कृष्णार्पण. पायाने साईचे भरलेले दुधाचे मोठे भांडे लाथाळले गेले, कृष्णार्पण. अशा प्रकारे सदा सर्वदा कायमची निश्चिंतता राहील ती याच दृष्टीमुळे. वाघाचे सोंग घेणाऱ्याने म्हणजे त्या सोंगाड्याने काहीही खाल्ले तरी त्या वाघाने ते थोडीच खाल्लेले असते, ते तर त्या सोंगाड्यानेच खाल्लेले असते. ते त्या सोंगाड्याच्याच पोटात जाते. तसे हे आहे कृष्णार्पण असे सिद्ध रामेश्वर महाराज म्हणतात. यालाच सद्बुद्धी म्हणतात. एकदा असे बॅरिस्टर झाले की मग पुन्हा पाटी पेन्सिल घेऊन हाती दप्तर घेऊन शाळेत जावे लागत नाही. त्यामुळे आता हातात पळी पंचपात्रे घेणे नाही. त्याने आता आपलेच पाय धुवावे. ज्याचा स्वविषयीचा संशय गेला त्याला त्रिकाळ संध्या करायचे काम नाही. ती त्रिकाळ संध्या झाली असे समजा. खरे आचमन म्हणजेच भवसागराचे आचमन. ते पण झाले, कारण ज्याने जाणायचे ते जाणले. त्यांनी आता खुशाल तंगड्या पसरून शिवांत पडून राहावे. त्याने आता खुशाल तंगड्या पसरून निवांतपणे पडून राहावे.
भिंतीला टेकून शांत दक्ष बसावे. आता त्याला कुणी शिवीगाळ करून अपमानित केले किंवा ब्रह्मज्ञान सांगून ब्रह्मज्ञानी केले, दोन्ही त्याला आता सारखेच, असे श्री सिद्धरामेश्वर महाराज म्हणतात. संदर्भ अध्यात्मज्ञानाचा योगेश्वर प्रकरण 84. यावरून संक्षेपता. तात्पर्य: मनाविरुद्ध झाले, मनासारखे झाले, त्याचा खेद किंवा आनंद वाटू देऊ नये, कारण हे सर्व अनुभवणे ज्याच्यामुळे शक्य होत आहे ते वेगळेपणाने आपणच आहोत. येणारे जाणारे जेवढे काही आहे ते आपल्याच या स्थिर अशा असणेपणामुळेच आहेत. याला तर सूक्ष्म संविद असे म्हणतात. येणाऱ्या जाणाऱ्या कोणत्याही अनुभवाच्या अगोदर आपण अगोदरपणाने असणाऱ्या केवळ आणि केवळ असणेपणानेच आहोत, हे स्वतःला अगदी मनापासून कळणे, हेच खरे स्वरूप ज्ञान. यालाच वाटलं तर तुम्ही मूळपद म्हणा, यालाच वाटलं तर तुम्ही असिपद म्हणा, अथवा काहीही म्हणू नका, किंबहुना काहीही न म्हणणे हेच योग्य. नमस्कार. नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज यांची शिकवण, अर्थात जितके समजले तितकेच.